छान असे हे नान गरमागरम बनवून तयार आहे। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स प्रणू चॅनल मध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ। सो आज ना आपण अगदी इन्स्टंट अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे चिली गार्लिक नानची। हे नान ना तुम्ही कशासोबत सुद्धा खाऊ शकता। म्हणजे कधी कधी घरी पनीरची भाजी बनलेली असते, कधी चिकन बनलेलं असतं किंवा बाहेरून कधी काही भाजी आणलेली असते, तेव्हा आपण रोटी सुद्धा बाहेरूनच विकत आणतो। अशा वेळी रोटी बाहेरून विकत न आणता तुम्ही हे चिली गार्लिक नान अगदी घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता। आपण अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे नान बनवणार आहे ना। अगदी सोप्या पद्धतीने 5 ते 10 मिनिटांमध्ये हे नान आपण बनवणार आहे। लगेचच मी तुम्हाला रेसिपी दाखवते। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आता चिली गार्लिक नान बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा हे साहित्य घेतलेलं आहे। एक एक करून आता याचा वापर करूयात आपण। मी तुम्हाला सांगतेच आपण काय काय घेतलंय। आता सुरुवातीला आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी आता सगळ्यात पहिल्यांदा इथे मैदा घेतलाय आपण। किती वाटी मैदा घ्यायचा आहे? 2 वाट्या मैदा घेऊया। साधारणतः 2 वाटी इतका मैदा आपण यामध्ये घेऊयात। इथे आता साधारणतः 2 वाटी इतका मैदा आपण घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला बाकीचे इंग्रेडियंट्स टाकून घ्यायचे आहेत। अर्धा वाटी दही। इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा पिठामध्ये असं होल केलंय आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं दही टाकलंय। इथे ना हा साधारणतः 1 गड्डा लसूण आपण सोलून अगदी बारीक चिरून घेतलाय, तो आपण यामध्ये टाकूयात। आपण ना लसूण खूप जास्त बारीक चिरून घेतलंय। 1 मोठा चमचा चिली फ्लेक्स, बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या, काळे तीळ, तुमच्या आवडीनुसार काळे तीळ आणि भरपूर अशी कोथिंबीर। 1 चमचा आपण पिठी साखर घेतली होती, चवीनुसार मीठ, हा सोडा आहे खाण्याचा, अगदी किंचितसा सोडा टाकलाय आपण, चिमूटभर इतका। आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। थोडंसं तेल टाकूया त्यामध्ये, साधारणतः 1 चमचाभर इतकं तेल आपण यामध्ये टाकलंय आणि आता पाण्याने हे पीठ आपण मळून घेणार आहोत। कधी कधी काय होतं, आपल्याला पुरेसा वेळ नसतो, त्याच्यामुळे इन्स्टंट असे नान बनवणार आहोत। म्हणजे आपण हे सगळं सामान ना एकत्रच टाकलंय याच्यामध्ये, वरतून आपण याच्यामध्ये काय टाकणार नाहीये ना? नाही, अगदी पीठ मळतानाच आपण हे सगळं टाकून घेतलंय, अगदी पटकन व्हावं म्हणून। खूप इन्स्टंट असे हे नान आपण बनवतोय आणि हे असं खूप सोपं जातं। आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपण पीठ मळून घ्यायचंय। आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकूयात। आधी दही जेवढं आहे त्या दह्यामध्येच आपण पीठ मळून घेऊयात। आता आपल्याला लागेल तेवढंच पाणी आपण घेणार आहोत। घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय ना। कधी कधी काय होतं, आपल्याकडे अजिबातच वेळ नसतो, आपल्याला अगदी इन्स्टंट असं काहीतरी बनवायचं असतं, तर अशा वेळी तुम्ही हे वाले नान डेफिनेटली बनवू शकता। कारण ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची म्हणा किंवा लसूण किंवा आपण जो कोथिंबीर वगैरे वापरले, हे सगळं आपण ना जेव्हा पीठ मळतो तेव्हाच टाकलेलं आहे। वरून आपण काही पेरणार नाहीये। आता डायरेक्ट ह्याचं आपण मस्त असं नान लाटून घेणार आहे। खूप इन्स्टंट 5 ते 10 मिनिटांमध्ये हे नान बनतं असं तुम्ही म्हणू शकता। जेवढा वेळ चपाती करायला लागतो ना, तेवढाच वेळ हे पीठ मळायला लागतो, त्याच्यामुळे कसे झटपट तयार होतात नान। आता आपलं एक छान मस्तपैकी असं पीठ मळून झालेलं आहे। आपण हे नानसाठी 1 एक गोळे काढून घेऊया आणि आता लगेचच नान बनवून घ्यायचे ना याचे। हो, साधारणतः 4 नान होतील याच्यामध्ये। 2 कप पिठामध्ये साधारणतः 4 नान होत आहेत। छान असे 4 गोळे तयार झालेत। आता लगेचच नान लाटून घेऊयात। लाटण्यासाठी आता मैद्याचंच पीठ वापरणार आहे ना, सुकं पीठ। हो, आता हे मस्त असे नान लाटून घेऊयात आपण। तुमच्या आवडीप्रमाणे ना तुम्ही गोल, लंबगोल किंवा त्रिकोणी कशाही पद्धतीचे नान बनवू शकता।
थोडंसं जाडसर बनवायचं आहे हे नान आपल्याला। असं त्रिकोणी आकार देणार आहे आपण त्याला आणि थोडं जाडसरच लाटणार आहे ना। हो, नान त्रिकोणीच छान वाटतात, बघायला पण छान वाटतात आणि खायला सुद्धा छानच लागतात। हा अगदी छान असा नान आपण लाटून घेतलाय, तुम्ही इथे थिकनेस पाहू शकता। आकार सुद्धा अगदी छान असा केलाय आपण, त्रिकोणी आकाराचा नान करून घेतलाय आणि किती छान दिसतंय तुम्ही इथे पाहू शकता। चिली फ्लेक्स एकदम छान दिसतायत, ग्रीन चिलीज दिसतायत, कोथिंबीर सुद्धा दिसते, तीळ सुद्धा मध्ये मध्ये एकदम छान दिसतायत। आता लगेचच हा नान आपण भाजून घेऊयात। आता हा तवा छान असा गरम करून घेतलाय, दोन्ही बाजूने हे नान मस्त असं शेकून घ्यायचं। आता आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला काहीही लावू शकता, आपण इथे बटरने शेकून घेणार आहोत, तुम्ही इथे बटर तूप काहीही लावू शकता। हे नान शेकवताना आपण पाणी वगैरे काहीही वापरणार नाहीये, अगदी इन्स्टंट असं शेकून घेणार आहे। कडा व्यवस्थित दाबून ते नान शेकून घ्यायचं, म्हणजे कडेने ते कच्चं वगैरे राहत नाही। इथे आपण मस्त हे बटर लावून घेऊया। तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता, आपण इथे बटर लावतोय। दोन्ही बाजूने अगदी भरभरून असं बटर लावून घ्यायचं। अगदी छान गरमागरम असं इथे एक बटर नान बनवून तयार आहे। त्याच पद्धतीने आता बाकीचे नान पण आपण बनवून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम असं हे बटर नान बनवून तयार आहे। आपण हे खूपच सोप्या पद्धतीने बनवलंय, हार्डली मम्मी ते 5 ते 10 मिनिटं झाला असेल ना। चपातीला जितका वेळ लागतो तेवढाच वेळ त्याची वस्तू ठेवते। हा, म्हणजे चपातीला जितका वेळ लागतो ना तितक्या वेळामध्ये हे नान बनलेलं आहे आणि लिटरली खूप सोप्या पद्धतीने आपण ते बनवलंय। वरून आपण खूप जास्त काय काय टाकत राहिलो ना तर खूप वेळ जातो, मग अशा पद्धतीने कधीतरी वेळ नसेल किंवा इन्स्टंट पद्धतीने बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे नान बनवू शकता। अगदी छान असं हे नान गरमागरम बनवून तयार आहे, मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। तुम्ही ना डेफिनेटली ही रेसिपी घरी ट्राय करू शकता, कधी चिकन वगैरे बनवलं ना तर नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। खूप छान झालंय, आतमधून व्यवस्थित शिजलं सुद्धा गेलंय आणि तीळ वगैरे आहेत, कोथिंबीर आहे, त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची टाकली, त्याच्यावरती लसणीचा एक छान असा फ्लेवर आलाय, खूप छान वाटतंय। आम्ही आता मस्त चिकन करी सोबत हे नान एन्जॉय करणार आहोत। तुमच्या घरी जर काय मस्त अशी भाजी बनली असेल तर तुम्ही बाहेरून रोटी वगैरे आणण्यापेक्षा अशा पद्धतीने घरच्या घरी छान असं सोप्या पद्धतीने नान बनवू शकता। आता आम्ही बाकीचे नान बनवून घेतोय, तोपर्यंत तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।